नमस्कार. राजमंगल वास्तू या पेजवर सर्वांचं स्वागत. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज मी अष्टमी, नवमी आणि दसरा या 3 तिथींना करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पेजला सबस्क्राईब करा. तर पहिली तिथी आहे अष्टमी. अष्टमी ही 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आहे. तर अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करा. गृहस्वामिनींना कुंकुमार्चन म्हणजे काय हे माहिती असतं. हे कुंकू तुम्ही संपूर्ण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि रोजच्या वापरात आणू शकता. त्याचसोबत हवन करायचं आहे. हे हवन आपल्याला 99 मंत्राचं करायचं आहे किंवा श्रीसुक्ताचे 11 किंवा 21 आवर्तनं घेऊन तुम्ही हवन करू शकता. घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो वाढतो. तुम्ही हा उपाय नक्की करा. त्याचसोबत कन्यापूजन, त्याला आपण कुमारिका पूजन पण म्हणतो. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर छोट्या कुमारिका असतील त्यांना तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्या. त्या घरी आल्यावर त्यांचं पाद्यपूजन करा. त्यांना खाण्यासाठी तुम्ही काळे चणे, पुरी आणि शिरा देऊ शकता. त्याचसोबत त्यांना शिक्षणात उपयोग होतील अशा काही भेटवस्तू भेट म्हणून देऊ शकता. त्याचसोबत त्यांना काही जसं देवीला 7 शृंगाराचं सामान आपण देतो त्याप्रमाणे काही 7 शृंगाराचं सामान तुम्ही हेअर बेल्ट किंवा अशा तत्सम काही गोष्टी तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता. त्याचसोबत तुम्ही त्यांना एक अक्षताचा उपाय करायचा आहे. अक्षताचा उपाय म्हणजे जर तुमच्या घरात कोणी अविवाहित मुलं मुली असतील ज्यांचे विवाहात अडथळे येतात किंवा विवाह जमण्याचाच प्रॉब्लेम येतो आहे, अशा मुलांसाठी या कुमारिका ज्या वेळेला तुमच्या घरात येतात त्यांच्या हातात पिवळ्या अक्षता द्या आणि ज्या वेळेला तुमचं संपूर्ण कुमारिका पूजन झालं आहे आणि त्या मुली आता घराच्या बाहेर जाणार आहे त्यावेळेला तुमच्या मुलाला किंवा मुलीला एका पाटावरती बसून ते अक्षता तुमच्या मुलाच्या डोक्यावरती त्यांना टाकायला सांगा. हा खूप अनुभवसिद्ध उपाय आहे. याने विवाहाचे योग खूप लवकर येतात. याचे बरेच जणांना प्रचिती पण आली या उपायाची. त्याचसोबत या मुलींना तांबूल अवश्य द्या. तांबूल म्हणजेच आपण माहूरला जे तांबूल भेटतं ते तांबूल. तर तुम्ही घरी हे तांबूल बनवू शकता. नाही जमलंच तुम्ही मसाला पान देखील या कुमारिकांना खाण्यासाठी देऊ शकता, पण हे अष्टमीच्या दिवशी नक्की द्या. त्याचसोबत तुमच्या घराजवळ कुठे जर देवीचं मंदिर असेल तर या देवीच्या मंदिरात जाऊन देवीची साडी, चोळी, खणा नारळाने ओटी भरा व तुमचे जे काही अडलेले काम आहे ते मार्गी लागण्यासाठी प्रार्थना करा. यासोबतच अष्टमीच्या दिवशीच आपल्या गाड्यांची म्हणजेच वाहनांची पूजा करा. बरेच जण सांगतात की दसऱ्याच्या दिवशी वाहनांची पूजा करा, पण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा होते, वाहनांची पूजा नाही. आपली गाडी किंवा आपले वाहनं हे लक्ष्मी स्वरूप असतात, त्यामुळे अष्टमीच्या दिवशीच आपल्या वाहनांची पूजा करा. जर काही कारणास्तव तुम्हाला हे संपूर्ण अष्टमीच्या दिवशी जर नाही करता आलं तर तुम्ही नवमीच्या दिवशी सुद्धा करू शकता. याला कुठलंही बंधन नाही. संपूर्ण तुम्ही जे काही अष्टमीच्या दिवशी करण्यासाठी मी माहिती सांगितली तुम्ही नवमीच्या दिवशी सुद्धा करू शकता. त्याचसोबत दसऱ्याच्या दिवशी आपण देवीला नैवेद्य म्हणून पुरणाचा नैवेद्य करतो. त्या पुरणाचा नैवेद्य दाखवताना तुम्ही आरती करताना तो पुरणाच्या 21 किंवा 11 दिव्यांनी आरती करा. साध्या शुद्ध तुपाने नाही तर पुरणाच्या दिव्यांनी आरती करा. हे सर्व उपाय तुम्ही अवश्य करा आणि काय फरक जाणवतो तो मला कमेंटमध्ये नंतर सांगा. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास शेअर करा, कमेंट पण करा. धन्यवाद.